सोलापूरमध्ये कारखान्याला भीषण आग लागलेली आहे। आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। आगीत आणखीन 5 ते 6 जण अडकले असल्याची माहिती देखील आहे। अग्निशमन दलाकडून आतापर्यंत 17 गाड्यांनी या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले आहे। आग अद्यापही आटोक्यात आलेली नाहीये। या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडून। वसीम, आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं कळतंय, पण त्यासोबतच 5 ते 6 जण आणखीन या आगीत अडकल्याची माहिती आता समोर येते। काय सध्या परिस्थिती आहे? आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का? लागवी निश्चितच आगीवरती नियंत्रण जे आहे ते अद्यापही आलेलं नाही। अजूनही जे आहे ते आग सुरू आहे। मात्र आग आटोक्यात येण्यासाठी जे आहे ते अजून 2 ते 3 तास जे आहे ते लागणार असल्याची माहिती अग्निशामक दलाचे जे अधिकारी आहेत राकेश साळुंखे यांनी जे आहे ते दिलेले आहे। आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर आगीमध्ये जे आहे ते 3 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ते समोर आलेली आहे। मात्र जे कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये अजूनही 5 ते 6 जण अडकल्याची माहिती देखील जे आहे ते अग्निशामक अधिकारी आहेत यांनी जे आहे ते दिलेले आहे। आतापर्यंत जे आहे ते 17 ते 18 गाड्यांची पाण्याची फवारणी जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही। मात्र आग आटोक्यात येण्यासाठी 2 ते 3 तास लागतील असं जे आहे ते अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। वसीम, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। आपण पाहतोय आगीत 5 ते 6 जण अडकल्याची माहिती समोर येते, तर 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।